समोरच्या गाडीचा फक्त हेडलाईट दिसत होता, आता गाडी दिसली. कोकणचा हा रस्ता आज वेगळाच दिसतोय. संपूर्ण डोंगर धुक्यात हरवलेत आणि आम्ही निघालोय मंडणगडवरून डोंबिवलीकडे. एक फॅमिली राईड पण ॲडव्हेंचरफुल. परी गेली ते बघा, आता ती धुक्यामध्ये गायब होईल. हॉटेल आनंदवन. पोहे रेडी होते, गरमागरम चहा. दापोली ठाणे बस आलेली आहे मंडणगड आंबेड मार्गी. हे कंडक्टर साहेब नमस्कार. अनिकेत भावना दिलेली आहे बॅग. बाय बाय. नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात मित्रांनो. तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे सोमवार आणि सकाळचे वाजलेले आहेत 5:45 आणि आम्ही ठरल्याप्रमाणे आज निघत आहोत. ऑलमोस्ट तयारी तर झालेली आहे. आता फक्त बॅगा घ्यायच्या आहेत आणि बाईकवरती लोड करून निघायचं आहे. तर तुम्ही बघताय सकाळचे 5:45. हे कोकणातलं वातावरण आहे, एकदम शांतता आहे. हे बघा, सकाळी सकाळी अंगणात कोंबडी आणि तिची पिल्लं. काकीने सकाळी सकाळी आकाशसाठी तांदळाची पेज केली, म्हणजे कसं थोडंसं थंडीतनं त्याला एनर्जी पण भेटेल आणि ॲसिडिटी असेल तर ते पण नाही वाटणार ॲसिडिटी. बॅग रेडी झालेले आहेत, आता घ्यायच्या आणि प्रवासाला सुरुवात. डोंबिवली. चला निघू तात्या. चला दादा, काकू येतो, आई येतो. हो, बाय 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 आजी आजोबा. तर आपला प्रवास सुरू झालेला आहे. मंडणगड तामाणेवरून आपण निघालेलो आहोत. सकाळचे 5:45 वाजलेले आहेत. तर मस्त थंडी पडलेली आहे, गार वातावरण आहे. पुढे आपल्याला धुकं पण भेटेल, पण आता आपल्याला लवकरात लवकर डोंबिवलीपर्यंतचा प्रवास कवर करायचा आहे. तर आता आपण फटाफट निघू. बाईक फुल लोडेड आहे. चला आता प्रवासाचा आनंद घेऊ. आपल्या कोनोली फाट्यावरनं बाहेर पडत आहोत. समोर हायवेला लागत आहोत आता मंडणगडला जाण्यासाठी. आता घाट सेक्शन लागेल आपल्याला, इथून राईट घ्यायचं आहे. चला, रस्त्यावर तरी अजिबात गर्दी नाही किंवा वाहनं नाही. सकाळी लवकर निघालो त्यामुळे जाण्यासाठी आपल्याला घाट रस्ता लागतो, तो चालू झालेला आहे. रस्ता रुंद असल्यामुळे घाट एवढा जाणवत नाही. थंडी ऑसम पडलेली, जबरदस्त गार पडले. बाईक जास्त पळवायला पण मिळत नाही, पण मग थंडी वाजते. बाईक गावात ते एसटी आलेली. आतमध्ये गाव आहे, आतमध्ये गाव आहे. लोकल एसटी मुळा उडवत आली आहे पूर्ण. माझी माती माझा देश, सुरक्षित अंतर ठेवा लालपरीपासून. कोकणातली क्वीन. आपल्याला ओव्हरटेक करायला मिळतं का कॉर्नरवर. आपण एसटीला ओव्हरटेक केलेलं आहे. तर आपण मंडणगड मार्केटमध्ये पोचलेलो आहोत. मुली शाळेत चाललेल्या आहेत. मुलं मुली सकाळची शाळा, स्वेटर घालून. हा मंडणगडचा मार्केट एरिया आहे.
डाव्या हाताला आपल्या मंडणगडचा डेपो लागतो. तर आपल्याला जायचं राईटला. वाया आंबेत मार्गे आपण जाणार आहोत डोंबिवली. तर आता आपण इथून राईट घेत आहोत. दुकानं उघडली आहेत, काही बंद आहेत. चला आपण इथे तर थांबणार नाही. बापरे, डाव्या साईडला बघा डोंगर पूर्ण धुक्याने गायब झालाय डोंगर. हो. कुडकुडणारी थंडी आहे. आकाशने मंकी कॅप आणि हुडी पण कव्हर केली आहे स्वतःला. तरी पण थंडी आहेच. समोर बघा दिसत नाही. 100-200 मीटरच्या पुढचं दिसत नाही. एकदम दाट धुकं पसरलेलं आहे. एकदम गडद दिसतंय, एकदम गडद दिसत नाही. समोरच्या लाईट पण स्लो डाऊन झालेल्या आहेत. हा आहे थंडीचा फील कोकणातला. ऑसम वाटतंय. थंडी पण आहे, मजा पण आहे. हा हेवन हेवन स्वर्ग. तेव्हा समोरच्या गाडीचा फक्त हेडलाईट दिसत होता. आता गाडी दिसत. आपण पण आपल्या गाडीचे हेडलाईट ऑन केले. क्लिअर झालं. हे थोडंसं क्लिअर झालेलं आहे. परत पुढे धुकं आलेलं आहे. गडद धुकं आहे, गडद कळत नाहीये. हेडलाईट ऑन ठेवलेले आहेत. लाईट पण ऑन केलेली आणि आपण गाडी पण सोडावं. समोर निघल. परत आहे की आपल्याला घाट सेक्शनमध्ये भेटणार. आता वाजलेले आहेत सकाळचे 8:15. आपण आंबेडच्या जवळपास आलेलो आहोत. आजी चालल्या. फुल एन्जॉय करतोय हा मोमेंट. आकाश पण करतोय, माझी वाईफ पण करते. पण तुम्हाला जर करायचं असेल तर ते फक्त व्हिडिओमध्ये बघण्यात
कारण तुम्हाला जसं आहात तशी गाडी स्कूटी घेऊन तुम्हाला बाहेर पडणं गरजेचं आहे. कारण हा सीझन वर्षातनं एकदाच येतो. म्हणजे प्रत्येक सीझनची वेगळी मजा आहे कोकणात फिरण्याची किंवा कुठेही. पण त्याच्यासाठी तुम्हाला टाईम मिळेल तेव्हा किंवा टाईम काढून घरातनं बाहेर पडण्याची गरज आहे. तरच हे अनुभव तुम्हाला मिळू शकतात, एक्सपिरियन्स करू शकता. तुम्ही जसे असाल, जी व्हेकल तुमच्याकडे अवेलेबल असेल, तुमच्याकडे बाईक असेल, स्कूटी असेल, स्वतःची कार असेल किंवा नसेल तरी मग तुम्ही एस टीने प्रवास करू शकता, ट्रेनने प्रवास करू शकता. बट घरातनं बाहेर पडण्याची गरज आहे जर तुम्हाला हे सगळं एक्सपिरियन्स करायचं असेल तर. मित्रांनो बघू शकता हा आंबेडचा ब्रिज आहे. पूर्ण धुकं पसरलं आहे खाडीवर. लालपरी गेली ते बघा, आता ती धुक्यामध्ये गायब होईल. एस टी गेलेली धुक्यामध्ये गायब झाली. आणि हे बघा, मी आंबेड ब्रिज बऱ्याच वेळा दाखवला आहे, पण तुम्हाला खाली पाणी पण तुम्ही बघू नाही शकत. पाणी दिसतच नाही आहे. समोर इकडे डोंगर आहे, तो डोंगर दिसत नाही आहे. खाडीतलं पाणी पण दिसत नाही आहे. या बाजूला पण सेम कंडिशन. तुम्ही मागे बघाल तर मागे पण पूर्ण धुकं आहे. फुल पॅक धुकं आहे, जबरदस्त. ऑसम आहे. बाईक चालवायला तर धमाल येते थंडीतनं. थंडी वाजते पण ती मजा आहे थंडीची. वातावरण बघा आंबेड ब्रिजवर. आकाश पण कुडकुडला आहे, पण त्याला फुल कवर केलेलं आहे. मास्क पण लावलेलं पण तो ठेवत नाही येतो. पूर्ण बॅक साईडला मागे फुल धुकं. चला, आपल्याला घाटावरती पण आता धुकं भेटणार आहे. गाड्या अक्षरशः धुक्यामध्ये गायब होत आहेत समोर. काय नजारा आहे. बाजूला दाखव. आंबेडची खाडी क्रॉस केलेली आहे आणि गोरेगाव पोलीस स्टेशन नंतर चालू झालेली आहे. आपण रत्नागिरी जिल्ह्यातनं बाहेर पडलेलो आहोत. अशा प्रकारे खाडीच्या या बाजूला आलो. आपण रत्नागिरी जिल्ह्यातनं बाहेर पडलेलो आहोत आता. आणि आता वट्स रायगड चाललेलो आहोत. रायगड मंडणगडमध्ये एवढं धुकं नव्हतं, पण इकडे बरंच धुकं आहे घाटामध्ये. आंबेड बस स्थानक राईटला. आपल्याला हायवेवरती ही पांढरी पट्टी दिसते मध्ये. ओके, ह्या पांढऱ्या पट्टीमध्ये अजिबात गॅप नाही, स्ट्रेट एकदम पट्टी, गॅप नाही आहे तिच्यामध्ये. याचा अर्थ असा असतो की या सेक्शनमध्ये ओव्हरटेक करू नका. आणि आता तुम्हाला दिसतंय या पट्टीमध्ये मध्ये 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 गॅप ठेवले, म्हणजे तुम्ही इथे ओव्हरटेक करू शकता. म्हणजे विजिबिलिटी चांगली असेल. त्यानंतर माणगावला जायचं आहे डिपोला, आणि ते चालू आहे. ते पण दापोलीवरनं एस टीने निघालेले. ते आता मंडणगड त्यांनी क्रॉस केले. तर माझ्या मते 40-45 मिनटात ते पण माणगावला येतील. तर आपल्या बाईकवर जी एक्स्ट्रा बॅग आहे, म्हणजे बाईकच्या खांद्यावर, ती बॅग आपण त्यांना देऊया एस टीमध्ये. म्हणजे कसं एकच बॅग असेल बाईकवर, कम्फर्टेबली जाता येईल. तर आता मोरब्यामध्ये आपण आलेलो आहोत. ही आहे मोरबा ग्रामपंचायत मोरबा. आता इथे लगेच ते हॉटेल आहे, त्या हॉटेलवर ब्रेकफास्ट करूया आणि मग माणगाव देवीला जाऊन आपण वेट करू. एस टी
हॉटेल आनंदवन. चला इथे आपण ब्रेक घेऊया आणि जे रेडी असेल अवेलेबल असेल ते आपण घेऊ. हॉटेल आनंदवन हा माझ्या गावी जायचा रोड आहे, मोरबा साई. आणि इकडनं पुढे साई मार्गे म्हसळा, हरिहरेश्वर, श्रीवर्धन तेव्हा समोर दिसतंय. इथून दिवे आगार बीच 41, आरावी बीच 44, हरिहरेश्वर 54, श्रीवर्धन 43. तर इथे फटाफट आपण एक 10 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि फटाफट काहीतरी खाऊन घेऊ आणि मग आपल्याला माणगाव डेपोवर जायचं आहे आणि ती बॅग ट्रान्सफर करायची. चला काहीतरी जे रेडी असेल ते पटकन खाऊन घेऊ. पोहे रेडी होते, मस्तच आहे, घरगुती असतात तसे. लिंबू दिलेला. ते आकाश आणि वाईफ पण खातात. तर चला मस्त ब्रेकफास्ट करूया, कारण सकाळी सकाळी तेलकट खायची इच्छा नाही. वडापाव पण रेडी होता, तर पोहे घेतले. ब्रेकफास्ट चालू आहे आणि आता जस्ट मी माझ्या साडूंना पण फोन केलेला. त्यांनी आता आंबेत क्रॉस केलं आहे. तर आता आंबेतवरनं माझ्या मते गोरेगाव एक अर्ध्या तासावरती असेल आणि तिकडे मे बी गोरेगावला बस हॉल्ट घेते 10 मिनिटाचा ब्रेकफास्टसाठी आणि मग तिकडनं माणगाव एक 15-20 मिनिटं. तर आता आम्ही तर माणगावच्या जवळपास आलेलो आहे. थँक्यू. माणगावच्या तर आम्ही जवळपास आलेलो. आम्ही इथून माणगावला एक 10-15 मिनिटातच होतो. तर ते गोरेगावला आले की आम्ही इकडनं निघू माणगावला. मग त्यांना बॅग ट्रान्सफर. गरमागरम चहा 2 कप. तर आपण मित्रांनो माणगाव डेपोवर पोचलेलो आहोत आणि साडू जे आहेत ते गोरेगाव डेपोवरनं त्यांची बस निघालेली आहे. तर एक 10-15 मिनिटातच येतील, 15-20 मिनिटात. तर आपण इथे कॉर्नरला बाईक लावू आणि वेट करू आणि ते आले की त्यांच्याकडे एक बॅग ट्रान्सफर करू. तर हे आहे माणगाव बस स्थानक. तर मी आता माणगाव डेपोवरती, हे मागे माणगाव बस स्थानक वेट करतो आहे. साडू ज्या बसमध्ये त्या बसचा वेट करतो आहे. दापोली ठाणे इलेक्ट्रिक बस. हा माणगावचा परिसर. इथे बस स्थानकावर काम चालू आहे सगळं. दापोली ठाणे बस आलेली आहे मंडणगड आंबेत मार्गे. चला या बसमध्ये आपल्याला बॅग द्यायची आहे. हे कंडक्टर साहेब नमस्कार. चला बॅग देऊया आपण. अरे तुम्ही साडू आलेले आहेत, त्यांना बॅग देऊया. बाईक तिकडे उभी केली आहे कॉर्नरला. हा यूट्यूबला. हो 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 दिसाल ना तुम्ही पण. हे कंडक्टर साहेब आहेत दापोली ठाणे गाडीचे आणि इलेक्ट्रिक बस ना. हो जबरदस्त कम्फर्टेबल असेल ना ही बस. सही आहे. अनिकेत भाऊंना दिलेली आहे बॅग. बाय बाय. त्यांचं पण चॅनल आहे अनिकेत मोरे. चला थँक्स टू हिम की त्यांनी एक बॅग आपली कॅरी केली. ते ठाण्यावरनं डोंबिवलीला आहेत. अरे यूट्यूबचं नाव आहे? एक मिनिट. चला हेमंत येल्वे ट्रॅव्हल डायरीज. बस निघत आहे. कंडक्टर साहेबांनी आपला चॅनल पण सबस्क्राईब केला आहे. नवीन बस ऑसम आहे त्या इलेक्ट्रिक, फुल कम्फर्टेबल, सस्पेन्शन वगैरे. टर्न घेत आहेत शिवाई इलेक्ट्रिक. ओलेक्ट्रा कंपनीची गाडी आहे. ओलेक्ट्रा ग्रीनटेक स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड कंपनी. माझ्या मते एक 1,500-2 हजाराचा एक शेअर आहे ओलेक्ट्रा ग्रीनटेकचा. इलेक्ट्रिक बस आणि टेम्पो बनवण्यात स्पेशालिटी आहे.
माणगावचं बस स्थानक. चला आता त्यांची एस टी निघाली. तर आपलं एक मेन काम झालेलं आहे. आपण मोठी एक बॅग ट्रान्सफर केलेली आहे. आता फक्त एकच बॅग आहे ही जी टाकीवर सेट झालेली आहे. म्हणजे आता कसं वाईफच्या शोल्डरवर पण प्रेशर नाही येणार आणि मला टेन्शन नाही. ती टाकीवरती बसवलेली आहे. बेल्ट माझ्या हाताला बांधलेले आहेत आणि पायाचा सपोर्ट पण आहे. त्यामुळे ती थाईचा सपोर्ट आहे दोन्ही साईडने. त्यामुळे तिथं पडायचं टेन्शन नाही आणि हिच्यातलं पण सामान आम्ही काढून त्या बॅगेत ट्रान्सफर केलं. त्यामुळे आता हिचं पण वजन कमी झालं. आता कम्फर्टेबल बाईक राईड करता येईल आपल्याला. चला आता माणगाव डेपोवरनं निघत आहोत. नागोठणे क्रॉस केलेलं आहे. एक माणगाव नंतर हा सेकंड ब्रेक आहे. मोरब्याला घेतलेला पहिला ब्रेकफास्ट ब्रेक. इथे एक घेतो आहे. बघूया थोडंसं काहीतरी हलका फुलका खाऊया नाही तर चहा घेऊया. आणि थोडी घरी चिक्की न्यायची. इथे लोणावळा चिक्की मिळते. चिक्की चांगली मिळते तर ते घेऊन जाऊया थोडं घरी पार्सल. हॉटेल कामत. नागोठणे क्रॉस केलं की हायवेच्या राईट हँडला आहे. गरम गरम वडा प्लेट ऑर्डर केलेलं आहे. सकाळी पोहे खाल्लेले म्हणजे जवळजवळ 1-1.5 तासापूर्वीच. त्यामुळे आता हलका फुलका खायचं आहे. लंच करायला तर घरी जाणार. नंतर एक चहा घेऊ आणि मग परत आपल्या प्रवासाला सुरुवात. आकाश बसला आहे. चला इथे हॉटेल कामत मी नेहमी रेकमेंड करतो. नागोठण्याच्या इथे आहे आणि इकडचं वॉशरूम वगैरे एकदम क्लीन आणि टेस्ट पण चांगली असते. थोडं कॉस्टली बट त्यांचं ॲम्बियन्स म्हणा किंवा क्लिनिंग म्हणा, हायजीन म्हणा, वॉशरूम म्हणा आणि फूड पण सगळं चांगलं आहे. त्यामुळे थोडंसं एक्स्ट्रा पैसे वगैरे फरक नाही. तर आपण आता हॉटेल कामतवरनं निघत आहोत. चला आता नॉनस्टॉप जायचा प्रयत्न करू. डोंबिवली पेन क्रॉस केलेलं आहे आणि आता समोर एक 2 मिनिटावर कर्नाळा अभयारण्य चालू होतं. थोडासा स्ट्रेचिंग ब्रेक घेतला. आकाशला पण बराच वेळ बसलेला. त्याला थोडंसं स्ट्रेच करून घेतो आणि एमला मागे आहे मुंबई गोवा नॅशनल हायवे. आणि आता 2च मिनिटावर आपल्याला कर्नाळा अभयारण्य लागेल आणि 10 किलोमीटरवरती पनवेल आहे. आणि तिथून डोंबिवली एक 35 किलोमीटर म्हणजे अजून एक 45 किलोमीटरचा प्रवास अजून आपला बाकी आहे. म्हणजे 1-1.5 तास तरी अजून डोंबिवलीला पोचायला लागला. फायनली आपण डोंबिवलीमधल्या पलावा सिटीमध्ये पोचलेलो आहोत. फायनली दुपारी 1:30 वाजता आम्ही डोंबिवलीला म्हणजेच आमच्या घरी पोचलो. तर हा पूर्ण प्रवासाचा व्हिडिओ होता. मंडणगड ताम्हाणे ते डोंबिवली बाईकवरनं फॅमिली राईड केलेली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्कीच कळवा. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा, सी यू, टेक केअर, गुड बाय.